सांगलीतील श्यामनगर कुपवाड येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि अमानुष घटनेत मनीषा केसरेकर यांच्या पाठोपाठ मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणारे त्यांचे पती मोहन केसरेकर यांचेही आज दुर्दैवी निधन झाले। एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना अशा अत्यंत दुर्दैवी व निर्घुण पद्धतीने गमावण्याची ही घटना अत्यंत संतापजनक, वेदनादायी आणि मन सुन्न करणारी आहे। या दुर्दैवी घटनेचा सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि पोलीस प्रशासनाशी तातडीने संवाद साधला आहे। आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी व हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा। अमानुष कृत्यातील दोषी आरोपीला कायद्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी ठाम मागणी आमदार गाडगीळ यांनी केली आहे। तसेच दुर्दैवी प्रसंगी केसरेकर कुटुंबातील मुलांच्या भवितव्याची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि मी स्वतः सर्वतोपरी प्रयत्न करू असा खंबीर विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी पीडित कुटुंबियांना दिला आहे। केसरेकर कुटुंबियांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि दोषीला कडक शिक्षा होईपर्यंत हा लढा थांबणार नाही असा पुनरुच्चार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केला आहे। मागील आठवड्यामध्ये कुपवाड येथील श्यामनगरमधील केसरेकर दाम्पत्यावर एक भ्याड आणि दुर्दैवी हल्ला झाला। त्या हल्ल्यामध्ये त्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आज सकाळी त्या पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला। या मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर केस फाईल झाली आहे, त्या दरादाबाला अटकही झालेली आहे, परंतु त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याची केस चालवून त्याला फाशी शिक्षा मिळावीच यासाठी मी प्रयत्न करणार आहे। यासंबंधी मी आदरणीय देवेंद्रजींना बोलून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्यायला लावली। तसेच त्या पती पत्नी त्या कुटुंबाची जी मुलं आज पोरकी झालेली आहेत त्यांना सुद्धा मी आणि आदरणीय चंद्रकांतदादा पालकमंत्री हे दोघेही त्या मुलाची जबाबदारी घेऊन पुढच्या आयुष्यामध्ये सर्व तोपर्यंत आम्ही मदत करू याची ग्वाही देतो।